उत्सव नवरात्रीचा सन्मान स्त्री शक्तीचा. कथा तिच्या नात्यांची वीण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या. या सदरातल्या पुढच्या कथेकडं आज वळूया. कथेचं नाव आहे मामाचं पत्र हरवलं. नाव ऐकून दचकून जाऊ नका. माहेर, मामाचं घर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक हळवा कोपरा असतो. तो कोपरा कितीही आंजारला गोंजारला तरी प्रत्येक स्त्रीला त्याचं अप्रूप आयुष्यभर वाटतच असतं. प्रत्येक स्त्री त्या कोपऱ्यातल्या नात्यांची वीण घट्ट करायचा प्रयत्न करतच असते. वळूया कथेकडे. आई, स्वराजनं मला मारलं. शर्वरी रडतच तिच्या आईजवळ वृंदाजवळ आली. थांब हो शरू, त्याच्या पाठीत एक धपाटाच देते. तू आधी रडणं बंद कर बरं. श्रावणी शर्वरीला जवळ घेऊन समजावत होती. श्रावणी, एवढ्या तेवढ्या कारणासाठी मारशील का ग स्वराजला? मुलं खेळताना भांडणारच ना. निशा श्रावणीला समजावत म्हणाली. काय करू ग, खूपच आगाऊपणा करतो स्वराज. तुझ्या कृष्णासारखा समंजस कधी होईल काय माहीत, श्रावणी निशाला म्हणाली. तेवढ्यात स्वराजही रडत तिथं आला. म्हणून मग लेकराला मारणार का ग? वृंदा स्वराजला जवळ घेत म्हणाली. तितक्यात पूजा तिथं आली. सोबत तिचा मुलगा सार्थकही होता. पूजा, मला वाटलं आज येत नाहीस की काय? अगं, तुला उशीर झाला म्हणून म्हणाले, श्रावणी म्हणाली. काय सांगू, या ऑफिसमुळं जाम वैताग आलाय. ऑफिस आहे का वैतागवाडी तेच कळत नाहीये. ह्या महिन्यात प्रमोशन्स आहेत ना, त्यामुळं ऑफिसमध्ये वेगळंच राजकारण सुरू आहे. एवढं डोकं दुखतंय ना, काय सांगू, पूजा त्रासिकपणे म्हणाली. अगं, मग घरी आराम करायचा असता ना, वृंदा पूजाला म्हणाली. घरी आणि आराम शक्य आहे का ते? आणि तसंही इथं आल्यावर तुमच्यासोबत बोलून जेवढं मन मोकळं होतं ना, तेवढं कुठंच होत नाही. पूजा बोलत होती. तेवढ्यात कृष्णा तिथं आले. मम्मा, माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. कृष्णा एवढूसं रडवेलं तोंड करून निशाच्या कुशीत शिरली. मला नाही खेळायचं कुणासोबत. आई, मला मोबाईल दे. मला मोबाईलमध्ये गेम खेळायचा आहे. स्वराज जिद्दीला पेटला होता. अजिबात मिळणार नाही. आणि तुला इथं खेळायचं नसेल ना, तर उद्यापासून घरीच बसत जा. श्रावणी परत स्वराजवर चिडली. अगं, त्याच्यावर का चिडते? वृंदा म्हणाली. चिडू नको तर काय करू? दिवस सुरू झाला की ह्याला फोन हवा असतो. शाळा होती तर एक बरं होतं. 4-5 तास शाळेत जायचे. आता तर काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. दिवसभर घरीच असतो. झोपेतून उठलं की लगेच मोबाईल हातात. श्रावणी तणतणत होती. वृंदा काही बोलणार ते बघून पूजानं वृंदाला हातानंच गप्प बसायचा इशारा केला. चला बच्चा पार्टी, तुम्हाला एक नवीन खेळ शिकवते. पूजा म्हणाली तसं सगळ्यांनी तिच्याकडं आश्चर्यानं पाहिलं. खेळ? शर्वरीनं तोंडाचा चंबू केला. हो, खेळ. न्यू गेम. चला
पार्कमधल्या तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सना बोलवा. आपण तिथं लॉनवर खेळू. पूजा म्हणाली आणि मुलं धावतच बाकीच्या मुलांना बोलवायला गेली. काय ग बाई, आजकालचे इंग्लिश मीडियमवाले पोरं. खेळ कुणाला कळला नाही. गेम म्हटलं की लागले उड्या मारायला. चल ग श्रावणी, मामाचं पत्र हरवलं शिकवू मुलांना. आपण लहान असताना हेच तर खेळ खेळायचो. चल आता मुलांना सांगू. पूजा म्हणाली आणि श्रावणी तिच्यासोबत गेली. वृंदा आणि निशा तिथंच बागेतल्या बाकड्यावर बसून होत्या. वृंदा, निशा, श्रावणी आणि पूजा एकाच सोसायटीत राहायच्या. 1-2 वर्षांच्या अंतरानं चौघींची लग्न झालेली. लग्न होऊन चौघी सासरी आल्या आणि सासरच्या घरात रुळता रुळता त्यांची मैत्रीही अगदी घट्ट झाली. वृंदाचा ज्वेलरीचा बिझनेस, श्रावणी गृहिणी, निशा आणि पूजा IT कंपनीत जॉबला होत्या. रोज संध्याकाळी चौघीजणी आपापल्या मुलांना घेऊन सोसायटीच्या पार्कमध्ये यायच्या. चौघींची मुलं 4 ते 6 वर्ष वयोगटातली. मुलं तासभर बागेत खेळायची आणि चौघीजणी तोपर्यंत आपापल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करायच्या, मनसोक्त गप्पा करायच्या. कृष्णा आणि शर्वरी दोघींनी बागेतल्या सर्व मुलांना बोलावून आणलं. चला आता सगळे गोल रिंगण करून बसा, श्रावणीनं मुलांना सांगितलं. गोल रिंगण म्हणजे? कृष्णाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. अगं, म्हणजे सगळे राऊंड राऊंड सर्कल करून बसा. काय बाई ही इंग्लिश मीडियमची पिलावळं. चला बसा. श्रावणी तूही बस. ह्यांना खेळ खेळून दाखवावा लागेल. पूजाने सगळ्यांना वर्तुळाकार बसवलं. हे काय आहे? पूजानं मुलांसमोर हातरुमाल पकडला. हँकरचीफ, मुलं एका दमात ओरडली. पूजा सगळ्यांना खेळ कसा खेळायचा ते सांगत होती. वृंदा आणि निशा बाकड्यावर बसून बघत होत्या. वृंदे, मामाचं पत्र हरवलं. खेळता खेळता मामाचं घर कधी हरवलं कळलंच नाही ग. निशाच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. निशू, का ग असं का बोलते? वृंदानं तिच्या हातावर हात ठेवला. निशानं एक लांब उसासा टाकला. सांगशील? वृंदा म्हणाली. माझ्या आईला 3 बहिणी आणि 1 भाऊ. आई सर्वात मोठी. आईनंतर 1 मामा आणि नंतर 3 मावश्या. तुला सांगू वृंदा, आम्ही लहानपणी मामाच्या गावी जायचो. माझे बाबा नोकरीच्या निमित्तानं गावापासून लांब राहायचे. तसं माझ्या आईचं सासर आणि माहेर अगदी जवळजवळ होतं. पण बाबांच्या नोकरीमुळं आम्ही दूर राहत असू. दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आजोळी जाणं व्हायचं. दिवाळीत लक्ष्मीपूजन वगैरे असायचं. आजी आजोबांकडं ते करून आम्ही भाऊबीजेच्या दिवशी मामाकडं जायचो. तेव्हा जास्त राहायला नाही मिळायचं, पण उन्हाळ्यात मात्र आम्ही मनसोक्त राहून घ्यायचो. आमच्या गावावरून मामाच्या गावी जायला 2 बस असायच्या. एक सकाळी 9 वाजता आणि एक दुपारी 12:30 वाजता. आम्हा मुलांचं आवरून निघायला आईला दुपारची बस सोयीची वाटायची.
म्हणून मग आम्ही बरेचदा दुपारच्याच बसनं जायचो. तेव्हा कुठं ग हे मोबाईल वगैरे होते. लँडलाईनही अगदी श्रीमंतांच्या घरी असायचे. आमची जायची तारीख आई 8 दिवसांपूर्वी पत्रानं कळवायची. 6 तासांचा एस टीचा प्रवास करून आम्ही मामाच्या गावी पोचायचो. बसमधून उतरल्यावर बाबा सायकल रिक्षा ठरवायचे. तो रिक्षावाला सुद्धा बाबांना जावाई म्हणून मानानं बोलायचा. सायकल रिक्षा चालू लागली की त्याचे घुंगरू एका लयीत वाजायचे. किती भारी वाटायचं. सायकल रिक्षावाला गाणी गुणगुणत कधी इकडच्या तिकडच्या गप्पा करत घेऊन जायचा. गावातल्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या घडामोडी तोच सांगायचा. रिक्षा चढायला लागली की बाबा रिक्षेतून उतरायचे. पाठीमागून रिक्षा ढकलू लागायची. रिक्षा वर चढली की बाबा परत रिक्षात बसायचे. संध्याकाळच्या वेळी आम्ही मामाच्या घरी पोहोचायचो. दारासमोर रिक्षा थांबली हे घुंगरांच्या आवाजावरून आजीला बरोबर समजायचं. रिक्षा थांबली की आम्हीही ओरडतच घरात जायला लागायचो. आजी आम्हाला दारातच थांबवायची. आमच्यावरून भाकर तुकडा पाणी ओवाळून टाकायची. आई आणि आजी दोघी एकमेकींच्या गळ्यात पडायच्या. मागच्या भेटीपासूनच्या सुखदुःखाची देवाणघेवाण डोळ्यातल्या पाण्यानंच व्हायची. तेव्हा काही कळायचं नाही ग. असं वाटायचं स्वतःच्या आईला भेटल्यावर आईच्या डोळ्यातून पाणी का येत असेल? त्याचं उत्तर आत्ता मिळतंय. आम्ही धावतच घरात जायचो. माडीवर आंब्याचा माज पडलेला असायचा. पोटभर मनसोक्त आंबे खायचो. 1-2 दिवसात बाकीच्या मावश्या पण यायच्या. मग काय आमच्या भावंडांची धम्माल असायची. दुपारी रस्त्यावरून जाणारी पेप्सी, डबा कुल्फी, बुड्डी के बाल न मागता मामा घेऊन द्यायचा. संध्याकाळी मामासोबत कधी पाणीपुरी तर कधी मटका कुल्फी. रोज नवीन काहीतरी असायचं. जायचा दिवस आला की मग आजी कपड्याच्या दुकानात घेऊन जायची. आजी सगळ्यांसाठी कपडे घ्यायची. वर्षभर जेव्हा जेव्हा तो ड्रेस घातला जायचा आजीची मामाची आठवण येत राहायची. नंतर मग काय झालं माहीत नाही. मामाचं लग्न झालं आणि आमचं मामाच्या घरी जाणं कमी झालं. आधी 4 दिवस राहायचो, नंतर मग 2 दिवसात परत यायचो. आजी असेपर्यंत मात्र 2 दिवस का होईना जाणं व्हायचं. आजी गेल्यावर मात्र आई तिच्या बाबांना वर्षातून एकदा भेटून यायची. आजोबा खूप आजारी होते तेव्हा मामानं सगळ्या बहिणींना बोलवलं. शेतीच्या कागदांवर सह्या घेतल्या. तुझा पैसा नको पण आमचं माहेर मात्र अबाधित ठेव. सह्या करताना मावश्या म्हणाल्या. एकट्या एकट्या येत जा माहेरी. आता आधीसारखं नाही आहे सगळं. माझी मुलं, त्यांच्या सुट्ट्या, परीक्षा याही गोष्टींना महत्त्व द्यावं लागेल ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आई नाही आहे सतत तुमच्या मागंपुढं करायला. आम्हालाही आमचं खर्च, नोकरी वगैरे बघावं लागतं. आता अजून किती दिवस तुमच्या माहेरपणाचं कौतुक मिरवणार? म्हणून म्हटलं सगळ्याजणी सोबत येऊ नका. एक एक आलात तर आम्हालाही सोयीचं पडेल.
मामाही अगदी तटस्थपणे आणि त्रयस्थपणे म्हणाला. तेव्हापासून आईचं माहेर आणि आमचं मामाचं गाव तुटलं ते कायमचंच. बोलता बोलता निशाचा कंठ दाटून आला होता. निशा, डोळे पुस बरं. वृंदानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. निशानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती पुढं बोलू लागली. आजोबा गेले तेव्हा ते 13 दिवस आई शेवटची तिच्या माहेरी राहिली. त्यानंतर माझी आईच तिच्या बहिणींना माहेरपणाला बोलावते. माझ्या आत्या अजूनही तेवढ्याच हक्कानं माहेरी येतात. तुला सांगू वृंदा, माझ्या लग्नात मुलाकडचं वऱ्हाड तरी आदल्या दिवशी पोहोचलं होतं. माझा मामा मात्र लग्नाच्या तासभर आधी आला आणि पहिल्या पंक्तीत जेवून निघूनही गेला. माझ्या आईच्या मनाला काय वाटलं असेल ग? तेव्हापासून मी ठरवलं, आईला माहेरपणाला बोलवायचं आणि एखाद्या माहेरवाशिणीसारखे तिचे सगळे लाड पुरवायचे. आई सुरुवातीला यायची नाही, पण मी पण जिद्दी, त्यामुळं आई येते आता माझ्याकडं, निशा म्हणाली. या बाबतीत मी आणि माझी आई नशीबवान. माझ्या आईला 5 भाऊ, 5 भावात ही एकटी बहीण आणि त्यातल्या त्यात शेंडेफळ. मग काय, आईचे मात्र लाडच लाड होते. अजूनही मामा आणि आई एकमेकांना धरून आहेत. त्यांच्यासोबत आमच्याही नात्यांची वीण घट्ट आहे. वृंदा बोलत होती. तेवढ्यात श्रावणी आणि पूजा तिथं आल्या. काय गर्ल्स, काय झालं? निशाच्या डोळ्यात पाणी म्हणून म्हटलं. पूजा म्हणाली. तिला मामाचं पत्रवरून मामाचं गाव आठवलं, बाकी काही नाही. वृंदा म्हणाली. निशा, तुम्हाला माहेर तरी आहे ग. मी तर आंतरजातीय लग्न केलं आणि माझं माहेरही त्यासोबतच तुटलं. स्वराज झाल्यावर सासरचे तरी जवळ आले, पण माहेरी तर कुणीही बोलत नाही अजून. श्रावणी उदास झाली. अरे यार, तुम्ही सगळ्या सेंटी झाल्या. चला बरं, आपणच मुलांसोबत खेळू. किती मज्जा येते माहितीये. चला उठा, पूजा म्हणाली. उद्या खेळू, आता घरी जावं लागेल. 7 वाजले. नणंदबाई आल्यात माहेरपणाला. स्वयंपाक पाणी बघावं लागेल की नाही? वृंदा म्हणाली. गो वृंदे, मार तुझ्या नंदेला गोळी. एवढी धडधाकट असूनही काही केलं नसेल का तिनं घरी? श्रावणी म्हणाली. गप गप, चांगली आहे माझी नणंद. उठलं की सुटलं प्रत्येकाला गोळ्या नको घालत जाऊ. वृंदाच्या वाक्यावर सगळ्याजणी खळखळून हसल्या आणि एकमेकींचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघाल्या. मम्मा, माझ्या मामाचं पत्र हरवणारच नाही कधी. कृष्णा निशाचा हात धरून चालत होती. चालता चालता ती अचानक थांबली आणि म्हणाली. कसं काय बरं? निशानं कुतूहलानं विचारलं. अगं मम्मा, मला मामाच नाही ना, तर त्याचं पत्र कसं हरवणार बरं? कृष्णानं निशाच्या गळ्यात हात टाकला. निशानं तिला उचलून घेतलं. ए मम्मा, मावशीचं पत्र हरवत असतं का ग कधी? कृष्णानं निरागसपणे विचारलं. नाही बाळा, अजून तरी कुणाच्याच मावशीचं पत्र हरवलं नाही आणि हरवणारही नाही. आणि तुझ्या मावशीचं तर मुळीच नाही. निशाच्या डोळ्यात पाणी होतं. मावशीची आठवण आली. कृष्णानं अलगद तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं. निशानं
होकारार्थी मान हलवली. आपण जाणार आहोत ना मावशीकडं? कृष्णानं विचारलं. हो, नेक्स्ट वीकमध्ये. आणि आपण यावेळी ट्रेननं जाणार आहोत बरं, निशा म्हणाली आणि कृष्णाच्या मनात आनंदाची कारंजी उडाली. लहानपणी सगळेच गातात ते गीत कृष्णानं गायला सुरुवात केली. झुक 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 गीन गाडी, फुलांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मावशीच्या गावाला जाऊया. बदल, एक छोटासा बदल करून स्वीकारून कृष्णानं तिचा आनंद अजून द्विगुणित केला. आणि मामाचं पत्र हरवलं, त्यासोबत त्याचं घर हरवलं म्हणून दुःख करणारी मी. खरंच, आयुष्य कसं जगावं ते मुलांकडून शिकावं, नाही का? कृष्णाची गाण्यातली शेवटची ओळ ऐकून निशा स्वतःच पुटपुटली आणि तिनं मनाशी निर्धार केला. मामाचं पत्र हरवलं म्हणून काय झालं? ते पुन्हा शोधायला हवं. ते घर, ते गाव शोधायला हवं. आईचं माहेर आपल्या घरात जपलं तसंच मामालाही घरी बोलवायला हवं. तो येईल मग, नक्कीच. तोही मग आनंदानं गदी माडगुळकरांचं गाणं म्हणेल. कदाचित तोही त्यात एक छोटासा बदल करेल, अर्थात गदिमांची माफी मागूनच. झुक 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 अगीन गाडी, फुलांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, भाचीच्या गावाला जाऊया, जाऊया, भाचीच्या गावाला जाऊया. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.